पैसा महाराष्ट्रामध्ये मान्सून काही दिवसांवरती येऊन ठेपलाय। तत्पूर्वी मुंबईतील पावसाळापूर्व कामांचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आढावा घेणार आहेत। नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामांची प्रत्यक्ष फील्डवरती जाऊन महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासोबत मुख्यमंत्री शिंदे पाहणी करणार आहेत। सकाळी 9 वाजल्यापासून मुख्यमंत्री त्यांच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात करतील। एफ उत्तर विभागातील जेके केमिकल नाला आणि वडाळा मार्ग, कलवर्ट, भक्ती पार्क, मोनोरेल स्थानक या सगळ्या भागामध्ये मुख्यमंत्री जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत। पालिका आयुक्त भूषण गगराणी हे सुद्धा त्यांच्या सोबत असतील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पावसाळापूर्व कामांचा मुंबईतला आढावा घेणार आहेत। सकाळी 9 वाजल्यापासून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होईल आणि मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ते नालेसफाईच्या कामांसंदर्भातला आढावा घेतील, कारण 31 मे पूर्वी ही कामं पूर्ण होणं अपेक्षित असतं आणि त्यामुळे हे काम कुठपर्यंत आलंय, कशा पद्धतीने सुरू आहे याचा आढावा स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फील्डवरती घेतील। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्या सोबत आहेत। सुस्मिता, मुंबईतल्या नालेसफाईचा आज मुख्यमंत्री आढावा घेणार आहेत, त्याबद्दल काय माहिती? नक्कीच आज आपण जर बघितलं तर भूषण गगराणी आयुक्त आणि स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे याच वडाळा इथून मुंबईतील नालेसफाईची पाहणी करणार आहेत। मान्सून पूर्व कामं ही किती पूर्ण झाली आहेत याच्यासाठी हा आजचा दौरा महत्त्वाचा असणार आहे। वडाळ्यातनं या संपूर्ण पाहणीची सुरुवात होणार आहे, त्यानंतर दहिसर, जोगेश्वरी पर्यंत स्वतः मुख्यमंत्री या संपूर्ण पाहणी दौऱ्यामध्ये सहभागी होणार आहेत। सध्या आपण वडाळा या ठिकाणी आहोत, जिथे युद्ध पातळीवरती हे सर्व नाले जे आहेत, केमिकल नाला वडाळ्याचा हा ओळखला जातो, या ठिकाणी गाळ उपसा करण्याचं काम सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। मुंबई महानगरपालिकेकडनं मे अखेरीपर्यंत 100% नालेसफाईचा दावा केला जातो, परंतु यंदा नालेसफाईचा टेंडर निघण्यास उशीर झाल्यामुळे हे सगळं काम वेळेत पूर्ण होणं अपेक्षित आहे आणि म्हणूनच अंतिम टप्प्यामध्ये आता हे सर्व काम आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। ज्या पद्धतीची आकडेवारी आणि लाईव्ह बोर्डवरती जे आकडे पाहायला मिळत आहे त्यानुसार तब्बल मुंबई महानगरपालिकेकडनं 85% काम पूर्ण झाल्याचं म्हटलेलं आहे। या संपूर्ण गाळ उपसासाठी जे लाईव्ह ट्रॅकिंग आहे ते सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते। 2 लाख मेट्रिक टनहून अधिक कचरा उपसा करण्यात आल्याचं म्हटलं जातंय। काही दिवसांपूर्वी आपण जर बघितलं असेल तर भाजपच्या आशिष शेलार यांनी नालेसफाई ही पूर्ण झालेली नाही अशा पद्धतीचे आरोप केलेले होते। विविध ठिकाणी फील्ड व्हिजिट त्यांनी सुद्धा केलेली होती आणि आता आज आपण बघतोय की मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी अर्थात मिठी नदी, जी मुंबईची मूळ नदी मानली जाते, त्या ठिकाणी सुद्धा या संपूर्ण नालेसफाईची पाहणी केली जाणार आहे। यंदाच्या नालेसफाईमध्ये आयुक्तांनी स्वतः लक्ष देण्यासाठी विविध ठिकाणी भेटी दिलेल्या होत्या आणि म्हणूनच आपण बघतोय की आज मुख्यमंत्र्यांना स्वतः या ठिकाणी उपस्थित राहून या सर्व नालेसफाईची पाहणी करावी लागते आहे। सुस्मिता, धन्यवाद या माहितीसाठी आणि ज्यावेळेला 9 वाजता त्यांचा हा पाहणी दौरा सुरू होईल त्यावेळी सुद्धा तुमच्याकडे येऊच। आता पाहूयात बातमी न्यूज 18 लोकमतच्या बातमीच्या इम्पॅक्टची।